लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी। आज पैसे वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य तटकरे यांची मोठी बातमी। रामनवमीनिमित्त मोठी घोषणा। 10वा 11वा हप्ता वाटप सुरू। लाडक्या बहिणींना आजपासून पुढे 5 दिवस वाटप सुरू होणार। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि मागचे रखडलेले सर्व पैसे वाटप होणार। जून, जुलै, ऑगस्ट पासून जेवढे पैसे राहिले असतील ते सुद्धा वाटप होऊन लाडक्या बहिणींना 10वा आणि 11वा हप्ता वाटप सुरू। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार सुद्धा आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला 100% संपूर्ण माहिती मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना मोठे 4 गिफ्ट सुद्धा रामनवमीनिमित्त आता वाटप सुरू झालेलं आहे। गुढीपाडव्याचे राहिलेले गिफ्ट सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। सोबत नवीन योजना सुद्धा सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना लाखो रुपये मिळणार आहेत। कोणती ती योजना असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींना आता जवळपास 50,000 रुपये एका योजनेमध्ये वाढ झालेली आहे। ती योजना कोणती? सोबतच 25,000 रुपयांचं ते 30,000 रुपयापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना मिळत आहेत, ते कोणत्या योजनेअंतर्गत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। जर लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा आता सरकार पैसे देत आहे, ती योजना कोणती हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे। छोटासा मोठासा घरात बसून पापड असेल, लोणचा असेल, मसाले असेल, कुठलाही व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही। शिलाई मशीन असेल, कुठलाही व्यवसाय तुम्ही आता स्वतः सुरू करू शकताय। आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांना हे व्यवसाय सुरू करायचा आहे, आणि आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा ज्यांना हप्ते यावे असं वाटत असेल, कारण खूप मोठी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिला, पळवत पाहिला तर समजणार नाही। जर डिटेलमध्ये व्यवस्थित पाहिला तर 100% माहिती मिळेल आणि तुम्ही परत मलाच थँक्यू म्हणाल। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा अशा सगळ्यात महत्त्वाच्या अपडेट्समुळे, कारण यूट्यूबवर सगळ्यात प्रथम अपडेट आपणच देत असतो, तेही पुराव्यासहित। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, कमेंट्समध्ये कमेंट करून सांगायचं तुम्हाला की मागचे हप्ते आलेत का तुम्हाला आत्तापर्यंत। एप्रिलचा हप्ता तुम्हाला सुरू झालेला आहे, तो आलाय का? आणि सोबत तुमचा जिल्हा आणि तालुका सुद्धा कमेंट करायचा आहे आणि बँकेचे सुद्धा नाव तुम्हाला सांगायचं आहे, कारण मी तुम्हाला काही असे महत्त्वाचे टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला 100% पैसे आल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्णतः तुम्हाला जे काही व्यवसाय करायचा आहे त्यासुद्धा पैसे तुमच्या खात्यात आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे व्हिडिओला कुठलाही उशीर न करता सुरुवात करूया। बघा, आता जर सगळ्यात मोठी बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे। 10वा हप्ता, एप्रिलचा 11वा हप्ता मेचा, हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा सरकारचा निर्णय हा योग्य असा आहे मला सुद्धा वाटतं, कारण लाडक्या बहिणींना उशीर झाला त्याबद्दल माफी मागत आहोत असं म्हणत त्यांनी सांगितलं आहे की आपण ज्या लाडक्या बहिणींसाठी आता नवीन योजना आणत आहोत त्याच्यामध्ये तर अजून लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच आहेत। त्यामुळं जर तुम्हाला हे सगळं पाहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर अर्ज पडताळणीला आधी सामोरं जावं लागणार आहे। बघा, अर्ज पडताळणीवरती सगळा खेळ आता अवलंबून असणार आहे, कारण अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी आता तयार होऊन पुढे जर यादीमध्ये आल्या तर त्यांना 100% नवीन योजनेचा सुद्धा फायदा होणार आहे, कारण याच योजनेचा एक तुम्हाला त्यांचा रेफरन्स घेऊनच ते यादीसुद्धा तिकडे जाणार आहे। म्हणजे काय तर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तीच यादी तुम्हाला नवीन योजनेमध्ये सुद्धा लागू केली जाईल। आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला यादीत कसं यायचं आहे। 4 तुम्हाला ट्रिक सांगतो जेणेकरून तुमचं नाव 100% यादीत राहील आणि कुणी जरी आलं तरी तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं जाणार नाही। बघा, सगळ्यात मोठं सरकारनं आता उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना मोठी विधान केलं की आता ही जी योजना आहे ही आता फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। आणि सोबत आपण जर पाहिलं की मार्च महिन्याचे जे हप्ते होते ते सुद्धा सगळ्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये भेटले असतील, बरोबर ना? जर भेटले नसतील तर तुम्ही कमेंट करा। जसं फेब्रुवारी मार्चचे दोन्ही हप्ते एकत्र भेटले तसंच आता एप्रिल आणि मेचे सुद्धा वाटप करायचं। म्हणजेच काय तर 10वा हप्ता एकत्र सुरू करून लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करायला मदत द्यायची। 25,000 रुपये लाडक्या बहिणींना द्यायचं हे सुद्धा सरकारनं ठरवलेलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गतच तुम्हाला 30,000 रुपये आता सरकार व्यवसाय करायला देत आहे। ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी कमेंट करा मला व्यवसाय करायचा आहे, किंवा व्यवसाय फक्त लिहा, तुम्हाला मी सगळं व्यवस्थित डिटेल सांगतो। कमेंटमध्ये रिप्लाय करून तुम्हाला सांगतो काय करावं लागणार आहे तुम्हाला ते। आता बघा, अर्ज पडताळणीला तुम्हाला पहिल्यांदा सामोरं जावं लागणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे 3 ते 4 कामं आहेत ती तुम्हाला करायची आहे। ती म्हणजे पहिलं आधार कार्ड आणि बँक। बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं झालं आहे असं की आधार कार्ड आणि बँकेत जे कनेक्शन आहे त्यांचं लिंक केलं होतं त्यांनी, परंतु ते अनलिंक झालं आहे किंवा त्यांचं बँक खातं बंद झालं आहे। कारण आहे की तुमचं आता त्याच्यामध्ये बॅलन्स नसणं किंवा तुमचं त्याच्याकडे लक्ष नसणं। मार्च संपला आणि 1 एप्रिलपासून नवीन नियम सुरू झालेत। ज्या लाडक्या बहिणींचं देवाणघेवाण होत नाही महिन्या-2 महिन्यात त्यांचं अकाउंट बंद सुद्धा होऊ शकतं। त्यामुळं आता जाऊन चेक करा बँकेत की आपलं अकाउंट जर चालू आहे का। बँक आज बंद असलं तर तुम्ही एक काम करू शकता, ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता तुमचं व्यवस्थित चाललंय का। लॉग इन करून ट्रान्झॅक्शन बघा,
तुमचे अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे ते सुद्धा चेक करून तुम्ही ठरवू शकता. सोबत आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आधार कार्डवरची स्पेलिंग, बँकेतले स्पेलिंग सेम आहे का, आधार कार्डवरची माहिती, तिथली माहिती, जन्मतारीख हे सगळं सेम असेल तर करून घ्यावं लागणार आहे. जर जे तुम्ही कराल ते तुम्हाला 100% फायदा होईल. दुसरं म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला लाडक्या बहिणींना 2.5 लाख रुपयापर्यंतच काढायचा आहे. जे लाडक्या बहिणी 2.5 लाख रुपयापर्यंतचा दाखला काढतील त्यांचं नाव यादीत राहणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट असेल अशा लाडक्या बहिणी यादीत राहतील, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण अर्ज पडताना ज्यावेळेस येतील लोक त्यावेळेस तुम्हाला 3 डॉक्युमेंट मागले जातील. पहिलं आधार कार्ड, दुसरा उत्पन्नाचा दाखला आणि तिसरं रेशन कार्ड. बघा, रेशन कार्डवरती आता एक नवीन GR आलेला आहे. कालच GR हा आलेला आहे. तर GR मध्ये असं सांगितलं आहे की आता सगळ्या रेशन कार्डची तपासणी होणार, पुनर्तपासणी, आणि रेशन कार्डची ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना बाद करण्यात येणार आहे. त्यांचं रेशन कार्ड बंद करून त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ हा इथून पुढे दिला जाणार नाही. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला आजच काम करायचं आहे. आपलं रेशन दुकानात जाऊन तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आपलं रेशन कार्डमध्ये नाव आहे का नाही. त्यासाठी मेरा रेशन ॲप 2.0 हा एक ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲप असं टाका, मी तुम्हाला लिंक सुद्धा देतो. तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला तिथं लॉग इन करून चेक करू शकता की तुमचं नाव हे तुमच्या रेशन कार्डामध्ये आहे का नाही, का तुमचं नाव आता बाद केलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो तुमचं नाव यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं. जर तुम्ही अर्ज पडताळणी झाली असेल किंवा नसेल तरी सुद्धा सांगतो कसं करायचं. अर्ज पडताळणी झाली असेल, तुमची नसेल, तर तुम्हाला तुमचं नाव यादी चेक करण्यास आहे का नाही हे चेक करण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तिथं तुम्हाला यादी लावलेली असते, त्या यादीमध्ये चेक करायचं आहे. तिथं यादी तुमच्या 100% मिळून जाईल. लाडकी बहिणीची यादी तिथे त्यांना दिलेली असते, माहीत असते. दुसरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अंगणवाडी का सेविका असतात त्यांच्याकडे सुद्धा तुमची यादी असते, तिथं सुद्धा जाऊन तुम्ही यादीत तुमचं नाव आहे का नाही हे चेक करू शकता. जर तुमच्याविषयी कुणी काडी केली की ह्यांचं उत्पन्न चांगलं आहे, आता यांना काही गरज नाही, तर तुमच्या मागे सुद्धा तुमचं नाव हटवलं जाऊ शकतं. त्यामुळे जाऊन चेक करा की कुणी आपली तक्रार तर केली नाही ना. कारण तुमच्यावर जाणारे सोबत भरपूर असतं, तुम्हाला माहिती आहे. शेजारचे बाजारी चांगलं बघितलं की त्यांचं डोळे फिरतात, त्यांना माहीत असतं. तर एक गोष्ट ठेवा की तुम्ही ज्यावेळेस हे करताय त्यावेळेस एकदा जाऊन चेकच करा की तुमचं नाव आहे का नाही, तर तुम्हाला 100% याचा फायदा होणार. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींना घरकुल योजना पाहिजे असते, स्वतःचं घर पाहिजे असते. त्याच्यामध्ये सरकारने 50,000 रुपयांची वाढ केलेली आहे. तर आता पहिले तुम्हाला 2 लाख भेटत होते, आता 2.5 लाख रुपये लाडक्या बहिणींसाठी घरकुल योजनेमध्ये भेटत आहे. तर ते सुद्धा तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला मी प्रॉपर त्याच्याविषयी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. आपल्या YouTube चॅनलवरती आहे घरकुल योजनासाठी अर्ज कसा करायचा आहे. पुढची सगळ्यात महत्त्वाची योजना मी तुम्हाला सांगितलं की 30,000 रुपये तुम्हाला व्यवसायासाठी भेटतात, ते सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गतच भेटतात. ते कसं करायचं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही व्यवसाय असं कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला आता सांगितलं की 50,000 रुपये एक्स्ट्रा आहे. आता नवीन योजना जी आहे ती नवीन योजना लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला नाव डायरेक्ट सांगणार आहे. परंतु तुम्ही जर आधी चॅनलला सबस्क्राईब केला असेल तरच, कारण भरपूर जण काय करतात फक्त व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात, शेअर करत नाहीत, काही नाही. कारण आपल्या लाडक्या बहिणींना आपणच नाही सांगणार तर कोण सांगणार. सर्वांना ही माहिती गेली पाहिजे. कारण परत तुम्हाला माहिती आहे उशीर झाला की प्रॉब्लेम होतो, तुम्हाला हप्ते मिळत नाहीत. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी लगेचच तुम्हाला दुसरा व्हिडिओ तुम्हाला नवीन योजनेबद्दल माहिती प्रॉपर डिटेलमध्ये देणार आहे. कारण डिटेल माहिती काढल्याशिवाय आपण कुठलाही व्हिडिओ बनवत नाही. त्यामुळे चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. काही महत्त्वाची तुमचे प्रश्न असतील तर ते नक्की मांडा. आणि तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमची बँक कोणती आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही प्रश्न असतील, इतर कुठलीही योजना असू द्या, संजय गांधी निराधार असू द्या, कुठलीही योजना, त्याचा प्रश्न नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.